नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी एकूण 179 जागांची वॅकन्सी आहे। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण अशी व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी 179 पदांसाठी या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस बेसिसवरती वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यामध्ये मेकॅनिक डिझेलसाठी या ठिकाणी 38 वॅकन्सीज आहेत। मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी 61 वॅकन्सी आहे। मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनसाठी 5 वॅकन्सी आहे। मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीट मेटलसाठी 22 वॅकन्सी आहेत। ब्लॅकस्मिथ लोहारसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ॲटो इलेक्ट्रिशियनसाठी 14 वॅकन्सी आहे। वेल्डर गॅस व इलेक्ट्रिकलसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। पेंटर जनरलसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। टर्नरसाठी या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहे। बॅच फिटरसाठी 3 वॅकन्सी आहे। टेलरिंग व कटिंगसाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटसाठी 4 वॅकन्सीज आहेत। अशा एकूण 12 ट्रेड्समध्ये या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे, संबंधित ट्रेडमधील कमीत कमी ITI तुमचा या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे। तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि ITI जरी तुमचं झालेलं असेल तर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। आपल्याला या ठिकाणी अप्रेंटिस पेजवरती जाऊन ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम या ठिकाणी करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/7/2024 पर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये इतके आहे आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी एकूण 295 रुपये इतके आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत। MSRTC फंड अकाउंट पुणे या नावाने आपल्याला DD जो आहे काढायचा आहे। आपण जो ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करणार आहोत, त्याचबरोबर DD जे आहेत आपल्याला 18/7/2024 ते 23/7/2024 या कालावधीत समक्ष हजर राहून या ठिकाणी विभाग नियंत्रण राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय शंकरशेठ रोड पुणे या ठिकाणी सादर करायचे आहेत। आपण या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून 10 ते 5:30 या वेळेदरम्यान या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे। तसेच जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यावरून तुम्ही संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचू शकता। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।